नाशिक पेठरोड परिसरातील तवली फाटा येथे सुरू करण्यात आलेले साईबाबा शिक्षण संस्थेचे जय जलाराम मतिमंद निवासी विद्यालयाचे अनुज्ञप्ती म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेश 4 वर्षांपूर्वीच काढले आहेत। मात्र या संस्था चालकाने या आदेशाला केराची टोपली दाखवून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे अनधिकृत विद्यालय आजपर्यंत बिनधास्तपणे सुरू ठेवल्याने त्यास नेमके कोणाचे पाठबळ आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। कायम विना अनुदानित तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या विद्यालयाला दिव्यांग आयुक्तालयाने 31 मार्च 2026 पर्यंत अनुज्ञप्ती दिली होती। मात्र संबंधित विद्यालयाबाबत आयुक्तालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि या तपासी पथकाला हे विद्यालय बंद आढळून आले आणि त्याचा अहवाल देण्यात आला। त्या आधारे या विद्यालयाची अनुज्ञप्ती रद्द करावी म्हणून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने 2 सप्टेंबर 2022ला दिव्यांग आयुक्तालयाला कळवलेलं असून त्यानुसार कार्यवाही देखील झालेली आहे आणि असे असताना हे विद्यालय आजही प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे। आदेश काढूनही या संस्था चालकाला हात लावण्याचे धाडस प्रशासन दाखवू न शकल्याने अधिकाऱ्यांच्याच भूमिकेविषयी शंका घेतली जाते आहे। कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।